शेतकरी मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की पीएसबीचे बॅक्टेरिया सोडल्यानंतर आपल्या फुटव्यांची संख्या वाढणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं झालंय की आपण आम्हाला खतांमधून कोणते ग्रेड सोडायचे ते सांगा, बॅक्टेरिया सोडणं शक्य नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी पण खतांमधून मी आज ऑप्शन देणार आहे 2-3, त्यामधून तुम्ही कोणतेही सोडू शकता. तर मित्रांनो, पहिलं ऑप्शन आहे 13-40-13, दुसरं म्हणजेच 11-44-11 आणि तिसरं म्हणजे 10-54-10. या तिन्ही ग्रेडमधून तुम्ही कोणताही ग्रेड घेऊन इथं सोडू शकता आपल्या. आणि याच्यामधून जर तुम्ही ऑक्साईड फॉर्ममधले घेतलं तर अतिउत्तम राहील. तुम्हाला जर जास्त कंदकूज असेल प्लॉटमध्ये तर ऑक्साईड फॉर्ममधलंच घ्या शक्यतो. ऑक्साईड फॉर्ममधलं घेतल्यानंतर आदरकीला सड लागण्याची पण शक्यता कमी होते आणि सड असली तरी पण ती वाढण्याची पण शक्यता कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 ऑप्शन दिले तुम्हाला. तर हे तिन्हीतून कोणताही ग्रेड सोडा आणि आपली इथं फुटव्यांची संख्या वाढणार आहे. कारण की त्याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त आहे. 10-54-10 मध्ये पण 54% फॉस्फरस असल्यामुळे जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या करणारे प्लॉट. आणि 13-40-13 मध्ये पण 40% फॉस्फरस आहे आणि 11-44-11 मध्ये पण 44% फॉस्फरस असल्या कारणाने फुटव्यांची संख्या वाढणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेड्यूल करायचं आहे, जेणेकरून आपल्या आदरकीचे फुटवे जास्तीत जास्त वाढणार आहे आणि आपल्याला ॲव्हरेज पण चांगल्या पद्धतीने भेटणार आहे.